महाराष्ट्र हा त्याच्या सांस्कृतिक पारंपरिकतेमुळे ओळखला जाणारा राज्य आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील जुनी पौराणिक मंदिरे आणि मजेशीर जत्रा येथील आकर्षक केंद्रबिंदू बनते। नवरात्रीच्या पावन महोत्सवामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे एक असंच मंदिर आणि त्यासोबत होणारी जत्रा दरवर्षी पारंपरिक पद्धतीने पार पडते। एका आकड्यानुसार नवरात्रीमध्ये सुमारे 10 लाख भक्त या देवीचे दर्शन घेतात। या जत्रेचा आणि छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामदेवीचा इतिहास हा सुमारे 350 वर्ष जुना आहे आणि हे मंदिर आणि त्या जागेला कर्णपुरा म्हणून ओळखलं जातं। का या जागेचं नाव कर्णपुरा पडलं? कधीपासून या जत्रेची सुरुवात झाली? कोणी इथे स्थापन झालेल्या ग्रामदेवीची स्थापना केली? अशा प्रश्नावलीसोबत आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या कर्णपुरामध्ये गेलो। राजस्थानातील बिकानेरचे राजा कर्णसिंग 1835 मध्ये संभाजीनगरमधील छावणी भागात वास्तव्यास आले आणि कर्णिका मातेच्या भक्तीने येथील मंदिर उभारले अशी परंपरागत नोंद आहे। कर्णसिंग यांच्या वास्तव्यामुळे या भागाला पुढे कर्णपुरा असे नाव रूढ झाले असे स्थानिक वृत्तांतात स्पष्ट केले आहे। काही वृत्तांतात देवीचा संदर्भ तुळजाभवानी म्हणूनही येतो, परंतु स्थानिक परंपरेत कर्णिका माता हेच नाव प्रमुख आहे। मंदिराची रचना राजस्थानी शैलीत असून याचा मोठा जीर्णोद्धार हा 1982 मध्ये झाल्याचा उल्लेख सातत्याने दिसतो। कर्णसिंग यांचे कर्णपुरा येथे साधारण 20 ते 25 वर्षे वास्तव्य होते अशी ऐतिहासिक नोंद आढळते। मंदिरातील पूजाविधींची परंपरा दानवे कुटुंब सांभाळते आणि सध्या 7वी पिढी सेवेत असल्याची वृत्तांत सांगतात। कर्णपुरा देवीला शहराची ग्रामदेवता मानले जाते, म्हणूनच नवरात्राच्या दिवसात धार्मिक सामुदायिक केंद्र म्हणून कर्णपुराचे स्थान विशेष ठरते। परिसरात बालाजी, विठ्ठल रुक्मिणी यासह इतर देवालयांची ओळख आहे, ज्यामुळे हा भाग पारंपरिक धार्मिक पट म्हणून विकसित झाला आहे। स्थानिक मीडिया आणि परंपरागत वृत्तांत कर्णिका मातेच्या नवसाला पावणाऱ्या स्वरूपावरही भर देतात, ज्यामुळे भाविकांचा ओघ अखंड दिसतो।